नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट. सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. पाठिंब्यासाठी हालचाली वेगात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामतीत पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस मात्र मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या असून लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला असून सुप्रिया सुळे यांनी उमेदवार न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार असल्याने बारामतीतील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.